नमस्कार मित्रांनो, कर्ण फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य चॅनल आपले सर्व स्वागत आहे. शान महाराष्ट्राची ओळख सर्वसामान्य. तर आपण आज भैरवनाथ केसरी नाझरे जेजूर येथील मैदानात आलेलो आहोत आणि आज आपण एक सर्वसामान्य घरातील नंदी व नंदीचा इतिहास तो आपण आज सर्व महाराष्ट्रातून सादर करत आहोत. तर सर्वप्रथम आपण मालकांचं नाव जाणून घेऊ. नमस्कार. धनराज रघुनाथ मोकर, लवळे मुळशी. नंदीचं नाव एक शिंगी वादळ. नंदी आम्ही बघितलं आल्यानंतर, तर नंदीचं जे एक शिंग आहे ते ऍक्च्युअली काय प्रॉब्लेम झाला आहे? बैलाचं एक शिंग खालीवर असल्यामुळं जोट्याला अडकत होतं. झोपायला हा, पळताना. मग ते आम्ही कट केलं. नंदीचा इतिहास काय सांगा, म्हणजे आठवणीतलं मैदान. नंदीचा इतिहास लय मोठा आहे. हा नंदी पंढरीशेठ फडके आप्पांचा होता पहिला. बर. त्यांच्यानंतर बिनजोड करून बैल टॉप मध्ये बिनजोड केला. बिनजोड करून बैल घाटावरती आला. घाटावरती टॉप मध्ये एक नंबर आहे. 2 वेळा हिंद केसरी, वडकीला 1 नंबरचा मानकरी. आता लेटेस्ट मध्ये हिंद केसरी मैदान कुठलं मारले का नंदी? पुसेगावचं मैदानात नेलता बैल. बैला तळ मोठा असल्या कारण बैलाला तळात बैलच टिकत नाही. एक उडी बैल मोठीचे बैल खाली. बरं, बैल हा सुट्टीला कसा? बैल छान आहे, झेंडा बघून सुटून जातो. शेजारचा बैल त्याला फक्त साथ दिली त्याने गाडी ओढून लावणार वरपर्यंत. आजच्या मैदानात आपला गट नंबर किती? आजच्या मैदानात गाडी सुटली ना आपल्याकडनं, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. शेजारचा बैल आज लॉबी झाला. आणि हा जो आपला ग्रुप आहे, या ग्रुपचं आपलं नाव काय? ग्रुपचं नाव आहे सगळे वादळ फॅन क्लब मुळशीचे, एक शिंगी वादळ. मग आपला जो म्हणजे हा नाद हे आपल्याला कधीपासून लागला? हा नाद कमीत कमी मला 22 वर्ष आणि आमच्या वडिलांचा 10-15-20 वर्ष, 35-40 वर्ष पिढ्यान पार्जित नाद. हा, ह्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे या जे नादात तुम्ही आलाय, मग ही तुम्ही नाद कामधंदा बघून बघताय का फक्त पूर्ण वेळ ह्या क्षेत्रासाठी? नाही, पूर्ण वेळ देत नाही. आमचा कामधंदा आहे. तो माझा भावार का आहे, रवी रघुनाथ मोकर. त्याच्याच नावा गाडी पडते. त्याचा व्यवसाय, माझा दुर्गा घेते, माझा व्यवसाय. वडील पण आमची शेती करते. आणि या नंदीचं वैशिष्ट्य काय सांगाल? म्हणजे जेव्हा बैल घरात आहे आणि मैदानावर आहे, ह्याच्यात फरक काय? बैल घरात बी सेम कंडिशन आहे मारण्याच्या बाबतीत आणि मैदानावर बी तेवढा डबल मारतो. म्हणजे नंदीला 3 कासऱ्याशी सोडत नाही. आणि या नंदीचं वैशिष्ट्य सांगायचं असेल तर मैदानावर काय आहे? म्हणजे असं एखादा कुठला संकेत आहे का की ज्या दिवशी नंदी तुम्हाला सांगते की आज आपण नंबर करणारच आहे, असं कुठलं मैदान आठवतं? नंदी गेला की फ्रेश असला, त्याला बैलांनी एकुडी साथ दिली की किती टॉपची गाडी गाठात असो, सीमित असो, गाडी ओढूनच लावतो बैल. बैल आपला डावी खांदी उजवी खांदी? डावी खांदी, उजवी खांदी, 4ही खांदी पीठ आहे. कुठनं पण टाका त्याला, घोड्यात टाका, बैलात टाका, ऑलराऊंडर आहे. आता लेटेस्ट वाला कुठलं मैदान आहे? आंग्रेवाडी बुकून. आंग्रेवाडी बुकून 2 वेळा राहिला बैल सलग. किती आहे नंबर? नंबर एकदा कड्याचा तास होता, एकदा 6वा झाला आणि एकदा पाऊस पडला होता. आणि बैलाच्या खुराकाबद्दल काय सांगाल? म्हणजे बैलाचा आता सध्या खुराक कसा झाला? बैलाचा खुराक आम्ही चेंज करतो टाइम नुसार. जसं तापते वातावरण, थंड वातावरण, हा, तुम्ही खुराकात चेंज करता. बैलाचं आतापर्यंत तुम्हाला काय म्हणजे असं आठवते का की बैल आपला आजारात होता तेव्हा तुम्ही काळजी कशी काय घेतली? बैल 3 टाइम आजारात होता. बैलाचा खालचा बाय डावा सुजलेला आहे काय, हा, भरपूर लागलं होतं. बैल आम्ही महिनाभर जागेऊन सोडला नाही. बैलाची काळजी एकदम व्यवस्थित तुम्ही बघत असाल बैल कसं. बरोबर. आणि बैलाचा जो व्यायामाचा कस आहे जो आपण कसं पूर्ण करतात? त्याला व्यायामाची गरज नाही. बैलाला बारीकपणापासून पळतो आदतपासून, त्याला काय गरज नाही. कसं आपला बैल हा साधारण किती वर्षात झाला? बैल कमीत कमी झाला 9 वर्षातलं. शर्यत क्षेत्रातून त्याला किती दिवस झाले? 9 वर्ष आदतपासूनच पळतोय तो. थोडस वर्ष एक सोडून द्यायचं, 1 वर्षभर, 11 महिने. म्हणजे आपला साधा ती झाला. हा, साधा ती. आणि बैलाचं असं कुठलं वैशिष्ट्य आहे का की नाही का की बैल असं तुम्हाला संकेत देते आज आपण टॉप मध्येच राहणार? बैलाला डावीकड लागू, सीमे लागू, फायनल लागू. बैल आतल्या किती गाड्या असू द्या, डावीकडे पब्लिक डाटा असेल तर बैल काढून देणार गाडी पुढं. आणि आजकाल या क्षेत्रात म्हणजे जी मुलं आलेत नाही का, म्हणजे नवीन पिढी आपली तयार होती, यांना तुम्ही काय संदेश द्याल की ही क्षेत्र जोपासताना, हे छंद जोपासताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे? नवीन पिढी जास्त चुकते. ड्रायव्हर सकट, सुट्टी मेकर सगळ्यांचं चुकते. काय संदेश आहे तुमचा? नाही, त्यांनी जमत असेल तर करा, नाही तर सोडून द्या. जमत नसेल तर करूच नका. नाही, पण त्यांना आवड आहे म्हणलं त्यांना बैलांचं खाणं कळत नाही, बैल उन्हात बांधाव कळत नाही, बैल सोडताना कसं करावं, खाली पॉक मारते, बळत टोचते, उपयोग नाही. सुट्टी मेकर नाकात खाली बैल मागं सरतो लागते. बरोबर. यामुळं काळजी काय घेतली पाहिजे म्हणजे जी नवीन पिढी आपली तयार होत्या आधी 1 वर्ष मैदानावर येऊन शिका आणि मग करा, नाही तर करू नका. बरोबर.
आणि जी समजा आता आपली आधीचं क्षेत्र होतं बैलगाडीची आणि आत्ताच आता तुम्ही 22 वर्ष म्हणलं झालं या क्षेत्राला, हा. तर आधी जेव्हा तुम्ही नवीन आला होता ती क्षेत्र आणि आत्ता क्षेत्र या क्षेत्रात काय फरक वाटतोय का? नाही आताच फक्त निकाल योग्य झालेत. पहिलं जुन्या काळी कॅमेरा वगैरे नव्हता, निकाल बरोबर. चुकत होते. हातवर केलं की त्याला निकाल जायचा, मोठी गाडी निकाल जायचा. पण आता करेक्ट आहे निकाल, बस एवढं चेंज आहे. आज तुझी मैदान यांनी बरोबर बहिण याबद्दल काय सांगाल तुम्ही? मैदान कसं आहे, मैदानाचं नियोजन आहे का? नाही नाही, मला कमिटीची साथ भेटली आहे का? मैदानाचं आणि नियोजन publicची साथ महत्वाची बैलाला आहे का? मैदानाचं नियोजन आहे. मैदानाचा फक्त कमिटी, प्रत्येक कमिटी निकालाच्या काय करते, समोर 10 फूट 15 फूट नाही, पब्लिक डायरेक्ट निकालात येऊन उभं राहते आडवं बैलाच्या. बैल विचार करतोय माणसाला लागेल, बरोबर बैल माणसाला लागेल विचार करतो, निकाल सोडून देते. बरोबर आज बकासूर तुम्ही विचार करा, 10 15 20 सिमी वर्षाच्या वाया गेले. बरोबर तो बैल काय करतोय, माणसाला लागण्याचा विचार करतोय. त्याला काय पळता येत नाही का पब्लिक तोडवून येतं ना, पण तो पब्लिक तोडवत नाही. बैल माणसाला लागेल म्हणून आपल्या साईडने जातोय. माणसं सुधारत नाही, बैल शाणा आहे. आणि जर आपण आता सर्वसाधारण घरातून म्हणतोय आपला, तर आपल्याला पैरं जुळवताना काय अडचणी येतात? पहिल्याला ह्या बैलाला आपल्याला अडचण कधीच नाही आली. मग नवीन लोकांना येत असेल, ह्या बैलाला अडचण येत नाही. हा बैल तेवढा पळतोय, दोन्ही खांदे आतून बाहेरून कुठे टाका. सर्वसामान्य घरातला बैलगाडी मालक आला तुमच्याकडे हा. की आमचा नंदी उद्या असा आणायचा आहे आणि आम्हाला एवढं आम्ही वायदी घेतो तो वायदी देतो, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? आजपर्यंत आपण पण घेत नाही. सहकुशीने दिलं 1000 एक रुपये तर आपली पोरं फक्त नाश्ता करून जातो. बरोबर. त्याच्या पलीकडे आपण आपले पावते असा सुट्टी नाही तर आपला ड्रायव्हर आपला, आणि छकडे बी आपलंच आहे. आतापर्यंत तुम्ही एवढं म्हणजे 22 क्षेत्रात आहे, तर एक अड्डा करायचं म्हणलं तर सर्वसाधारण खर्च किती येतो? म्हणजे आपण 7,000च्या कमीत कमी खर्च येत नाही. घरापासून मैदानापर्यंत आणि मैदानापासून घरी आणि जी आपली मुलं आहेत त्यांचा जेवणाचा नाश्त्याचा चहा पाण्याचा खर्च हा साधारणतः किती असतो? 6-7 हजाराच्या पुढेच येतो. कुणी किती म्हणू द्या, 7-7 हजाराच्या पुढे. जेव्हा एखादं मैदान म्हणजे आज तुम्हाला अपयश आलं तर तुम्ही ती पचवताय कसं? नाही ना, आपल्याला पचतंय. आपण लय जुने, नवीनला पचत नाही. नवीन लगेच विकत्यात, दुसरा घेते. त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की एखाद्या मैदानात जर आपल्याला अपयश आलं तर पुढच्या मैदानात आपल्याला यश मिळवायचं आहे, तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? यश हे सांगून मिळणार नाही. बरोबर गट काढला सीमेला मोठी गाडी लागणार. बरोबर मग आपला बैल तसा तयार करा, बरोबर. पुढे येऊ द्या, पुढे येऊ द्या, आपण यश काबीज करीन. आणि हे जे नाद करत असताना तुम्हाला तुमच्या घरातल्यांचा साथ भेटल्या कधी कधी विरोध पण झाला? नाही नाही, विरोध आजपर्यंत नाही झाला. नाही नंदीसाठी विरोध कधीच नाही झाला. कधी आम्ही बैल 10-15 दिवसाच्या नंतर काढतो. हे रोज उठलोय निघालोय मैदानात, तसं नाही, तसं नाही. नंदीला हे तुमच्या 10 दिवस ब्रेक असतो. हा हा, आराम आहे. हा, कुठे पण बघा बैल आपला 10 दिवसांनी जाणार. कसलं मैदान असू दे तुमचं. भेटून यांना खूप छान वाटले. असं मुलाखतीसाठी आपल्या चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटू आपण पुढच्या वेळेस. धन्यवाद. धन्यवाद.